तुळशी विवाहाची तारीख रविवार 2 नोव्हेंबर 2025. द्वादशी तिथी सुरुवात होत आहे सकाळी 7:31 आणि द्वादशी तिथी समाप्त होत आहे 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 5:07. तर तुळशी विवाहाची विधी. भगवान श्रीकृष्णाच्या तुळशीशी विवाह पारंपरिक हिंदू विवाह सारखाच आहे. विविध मंदिरामध्ये या विधी पार पाडल्या जातात, परंतु तुळशी विवाह घरी देखील करता येतो. तुळशी विवाह पाळणाऱ्यांनी प्रत्यक्ष विधी सुरू झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत उपवास ठेवावा. तुळशीच्या झाडाभोवती उसाच्या देठापासून बनवलेला एक सुंदर मंडप असतो आणि रंगीबेरंगी रांगोळीने सजवावा. त्यानंतर तुळशीच्या झाडाला चमकदार साडी, कानातले आणि इतर दागिने घालून भारतीय वधूसारखे सजवावे. तसेच पवित्र तुळशीच्या झाडाला सिंदूर, पावडर आणि हळद अर्पण करावी. कागदाच्या तुकड्यावर एक चेहरा काढावा आणि तो तुळशीच्या झाडाला जोडला जावा. त्यासोबत नाकाची अंगठी आणि बिंदी ठेवावी. वराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पितळी मूर्ती किंवा भगवान विष्णूचा फोटो ठेवावा. पूजेमध्ये शालिग्राम दगड देखील वापरावा, जो भगवान विष्णूचे प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर भगवान कृष्ण विष्णूच्या प्रतिमेवर धोतर चढवावे. या भव्य प्रसंगी एक खास प्रकारचे शाकाहारी जेवण तयार करावे. लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर तयार केलेले जेवण भोग म्हणून तुळशीला अर्पण करावे. संध्याकाळी प्रत्यक्ष समारंभ सुरू होतो. लग्नापूर्वी विवाह समारंभाचा भाग म्हणून भगवान विष्णू आणि तुळशीशी दोघांनाही स्नान घालावे आणि त्यांना फुलांनी सजवावे. या समारंभासाठी जोडप्याला एकत्र बांधण्यासाठी पिवळा धागा वापरावा. पुजारी तुळशी विवाह सोहळा करू शकतो किंवा घरातील महिला एकत्रितपणे पूजा करू शकतात. तुळशी विवाह सोहळ्यात फक्त विधवांना सहभागी होण्याची परवानगी नाही. संपूर्ण लग्न समारंभात मंत्राचा जप करावा. लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर नवविवाहित जोडप्यांना भात आणि सिंदूर मिसळून वर्षाव करावा. पूजेनंतर तुळशीची आरती करावी. आरतीनंतर शिजवलेले अन्न फळासह भोग म्हणून तुळशीला ठेवावे. त्यानंतर प्रसाद कुटुंबातील सदस्यांना आणि इतर पाहुण्यांना वाटावा. तुळशी विवाह करणाऱ्या व्यक्तीला तुळशीचे पान खाणे अत्यंत आवश्यक आहे, जे भक्तांच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या देवी तुळशीचे प्रतीक आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी वैयक्तिकरित्या लक्ष्मी पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात शाश्वत समृद्धी येते. आणि तुळशी विवाहाची घरी पूजा कशी करावी? तुळशी विवाह पूजा विधी तुमच्या घरी आरामात देखील करू शकता. कोणत्याही सणात हिंदू धर्मातील प्रमुख विधीपैकी एक म्हणजे उपवास. म्हणूनच भाविक या दिवशी उपवास करावा. संध्याकाळी विधी झाल्यानंतर तो उपवास सोडावा. तुळशीच्या झाडाला पाण्याने आंघोळ घालावी. भगवान विष्णूची मूर्ती स्वच्छ करावी आणि फुले आणि माळेने सजवावी. वधूच्या रूपात तुळशीचे रोप तयार करावे. तुम्ही लाल कापड गुंडाळून तिला बांगड्या आणि बिंदी सारख्या दागिन्यांनी सजवावी. तुळशी आणि भगवान विष्णूच्या मूर्तीमध्ये एक पवित्र धागा बांधावा. पवित्र तुळशीच्या वनस्पतीला आणि भगवान विष्णूला फुले आणि फळे अर्पण करा.